नमस्कार, आपलं धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। महिला बचत गटाच्या सीआरपी महिलेची स्वतंत्र चौकशीची केली मागणी। साईबाबा महिला बचत गटाच्या सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या निर्मला भगवान माळी यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या कथित आरोपांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज देत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे। तक्रारीत म्हटले आहे, आपल्यावर खोटे आरोप, मानसिक छळ, धमक्या, मानहानी तसेच स्वस्त धान्य दुकान बंद करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच संबंधित व्यवहार, पीआयएफ निधी व आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या प्रकरणाचे कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज, बँक व्यवहार व संबंधित नोंदीची तपासणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। जिल्हा ग्रामीण दिवसांना भेटले का खाली? राहणार वर्जळी, माझं गाव शिंदखेडा तालुक्यात येतं। मला सीआरपी पदावर ठेवलं होतं उमेद अभियानांनी। त्यांनी मला 1.5 वर्षापासून मानधन दिलं आणि मानधन मागायला गेली तर माझ्याकडून हप्ते मागायची त्यांची हे मला रेशन दुकान भेटलं होतं बचत गटामध्ये। तर आम्ही मिळवून दिलेलं आहे रेशन दुकान, तुला मानधन भेटणार नाही, तुला फक्त दुकान चालवायला भेटेल, एक तर मग मानधन भेटेल, एक तर दुकान सोड, एक तर रेशन आपलं बचत गटातले सीआरपी म्हणून काम सोड अशी धमकी देऊन मला 1.5 वर्षापासून 1 रुपया मानधन दिलेला नाही। मी वारंवार इथले धुळे जिल्ह्याच्या सरांची विनवण्या केल्या। मी धारणे सर म्हणून आहेत, सोनवणे सर म्हणून आहेत, त्यांचे रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे आणि मेसेज पण केले आहे त्यांना। लोकेश सोनवणे आणि उद्धव धारणे सर आणि शिंदखेडा तालुक्यातले राजेंद्र पाटील सर, महेंद्र ठाकरे सर आणि रोशन पान पाटील सर यांना मी विनवण्या केल्या। मी दवाखान्यात ऍडमिट आहे, माझ्याकडे दवाखान्याचे कागदपत्र पण होते, मी ऍडमिट आहे, माझे मानधन देऊन टाका, तरी त्यांनी मला मानधन दिलं। अभियानाने जो भ्रष्टाचार केलेला होता व अन्याय केलेला होता त्या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट ह्या रोजी आम्ही सामूहिक आत्मदान केलेलं होतं। जयकुमार रावल माननीय पालकमंत्रीजी यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही तात्पुरता ती स्थगिती दिलेली आहे। परंतु आमचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या ठिकाणी निर्मला भगवान माळी राहणार वर्जळी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या ठिकाणची जी काही महिला भगिनी आहे, या महिला भगिनीला देखील या ठिकाणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जे काही अधिकारी आहेत, उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, राजेंद्र पाटील, महेंद्र ठाकरे, रोशन पान पाटील यांनी त्याच पद्धतीने यांना मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक त्रास दिलेला आहे। त्याच पद्धतीने त्यांचं जे काही उदरनिर्वाहाची जे काही साधन होतं सीआरपी पद ते देखील त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेलं आहे। आणि याच्यामध्ये त्यांचे जे काही थकीत बिल होतं, सगळ्यांना सीआरपीचं पद पैसे मिळालेले आहेत, परंतु यांचेच ते पैसे त्या ठिकाणी जवळजवळ 6 ते 7 लाखापर्यंत